नामदेव महादेव बोडके, मतदारसंघ दिंडोरी. रोशन बोडके, मतदारसंघ दिंडोरी लोकसभा. गोपीनाथ बाळासाहेब आव्हाड, दिंडोरी. पंकज वर्मा, दिंडोरी. संदीप टर्ले, दिंडोरी. राकेश जगन्नाथ थोरात, दिंडोरी. माधव भास्कर वडजे, दिंडोरी. 10 वर्षापूर्वी आपल्या खेडेपाड्यांवर रस्त्यांची कमतरता होती. भ्रष्टाचार, पूर्ण भ्रष्टाचार. पहिले लाईनच नव्हती ना, पाईपलाईनच नव्हती ना, बाहेरून पाण्याचा स्रोतच नव्हता. भरपूर त्रास, उन्हात तानात बाया 2-2, 3-3 हांडे येऊन. पहिले एकदम रस्ते खराब होते, इथून चालायचं म्हणजे पूर्ण तिथपर्यंत पावसाळ्यात चिखल, असा गोट्यापर्यंत पाय चिखलात जायचे. पूर्वीच्या याच्यात फक्त कागदोपत्री कामं होती, कामं असे काही दिसत नव्हते. काय केलं सरकारने तुमच्या गावात? गावात लई नाही केलं. 10-70 वर्षात नाही, ते 10 वर्षात झालं. काय नव्हतं 70 वर्ष? हे अंडरग्राऊंड समजा गटरी झाल्या, संडास बाथरूम कोणी सगळे उघडे बसायचे. सगळे लोकांना संडास मिळाले, बाथरूम मिळाले. आणि डिजिटल झालं इंडिया. काय जे आपण बँकेमध्ये पैसे टाकायला जावं लागायचं, काढावं लागायचे किंवा घरात ठेवावं लागायचं, आज आपण ऑनलाईन पैसे भरतो, काढतो. त्याची सुधारणा झाली. लोक घरात बसून आता पैशाचा वापर करायला लागले ऑनलाईन. गावात भरपूर विकास आहे ना, घरकुल आहे, संडास बाथरूम आहे, रस्ते चांगले झाले. गावाची काय देशाची सुधारणा झाली. राम मंदिर बांधलं, इथून मागे राम मंदिर होऊन देत नव्हते. राम मंदिर केलं, 370 हटवला, आर्मी स्ट्रॉंग बनवली. भरपूर कामं झाली. गटारी, सडक योजना, आता सिमेंटचे रोड झालेले, सगळ्या योजना येतात त्या राबवल्या जातात. आता नळ आहे, वॉटर सप्लाय झाली, रस्ते झाले, गावोगावी पाण्याच्या सोयी झाल्या, सर्व चालू आहे विकास व्यवस्थित. कामाचा दर्जा जवळजवळ 5-6 वर्षापासून बदललेला आहे. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर इतका मोठा आमूलाग्र बदल जो बघितला नव्हता आजपर्यंत, तो बघतोय मी आता डोळ्यांनी. म्हणजे विशेष करून रस्त्यांचे खूप मोठे कामं चालू आहे आणि सगळे गावोगाव जोडले गेले रस्ते, त्याच्यामुळे तो निश्चितच फायदा आहे सगळ्यांना असा. आमच्या गावात रस्त्यांची कामं सगळीकडे एकदम व्यवस्थित आहे. आज कोणत्या योजना मिळत आहे तुम्हाला? आता जलसुधार योजना आहे पाण्याच्या बाबत, ती दिलेली आहे. राशन मिळतंय? राशन मिळतंय, फुकटमध्ये मिळालं आहे कोविडपासून 2 वर्षापासून. PM किसान योजना? PM किसान योजनेचं भरपूर काम चाललेलं आहे, चांगलं काम झालेलं आहे. PM किसानचं आम्हाला आता पहिले 4,000 मिळायचे, आता 6,000 झालेले. केंद्राचे 6,000 आहे, राज्याचे पण आता 6,000 मिळतात. म्हणजे 12,000 रुपये मिळतात वर्षाला. व्हिज्युअलायझेशनचे चांगले आहे, सर्वांच्या घरोघरी गॅस झालेलं आहे, प्रत्येक खेडोपाड्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. PM किसान, शेततळे, गावतळे, बंधारे खोदण्यासाठी पूर्ण आता बंधारे ओपन करून दिले. म्हणजे जी योजना आली ना का ती राबवल्यात जातीच. धान्य, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये म्हणजे 4 महिन्याला भेटतं. किसान योजना, आयुष्यमान भारतची कार्ड बनवलं का तुम्ही? हो, बनवलंय. आमच्या गावात गणपतीने लागेल तेवढं धान्य फुकट देतो, तांदूळ देतो, गहू देतो, तेल देतो, सगळं खायला सगळं देतो. आता लोकांना घरकुले भेटायला लागले, प्रत्येक घरामध्ये शौचालय व्हायला लागले आणि हागणदारी मुक्त गाव जसं म्हणतं तर तसं व्हायला लागलेलं आता. आता या आमच्यासाठी तर मुद्रा लोन योजना व्यापाऱ्यांसाठी, त्याचा फायदा भेटला आहे. त्याच्यानंतर अजून बऱ्याच अशा योजना आहे. आम्हाला आता PM किसानमध्ये ती योजना भेटते, जी पूर्वी गावोगावी संडासाची, रस्त्यांची जी दुर्दशा होती ती एकदम व्यवस्थित केलं त्यांनी. ही सरकार कशी वाटते तुम्हाला? चांगलं सरकार आहे ना. आता शेतीला स्वतः कष्ट केले तर शेती परवडते. लोक जर सगळे मजुरी करायला लागले तर शेती कशी काय परवडत? सरासरी बघायला गेलं तर सरकार चांगलंच आहे, म्हणजे त्यांचे उद्दिष्ट जे आहे ते एकदम चांगले आहे. आर्थिक विकास चांगला आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमी चांगली वाढते, ग्रोथ आहे, त्याच्यामुळे चांगलं आहे सरकार. निवडणूकमध्ये तुम्ही कोणाला निवडून आणणार? आम्ही मोदी सरकारलाच आणणार. कहो दिल से मोदी फिर से, अब की बार 400 पार. 100% 400च्या पार. 2024 मोदीचे. मोदी येणारच आहे, कोण काय. कमळाचे बटन दाबा, भाजपाला विजयी करा.